यू बाय चितळे बंधू. ठाकरे बंधूंचे दोन वेगवेगळे मोर्चे एकाच दिवशी काढण्यासाठी प्रयत्न. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही हालचाली. मोर्चात ठाकरे बंधू एकत्र दिसणार का याची उत्सुकता. पहिल्या वर्गापासून हिंदी ठेवण्यावर सरकार ठाम, पण मौखिक स्वरूपात. शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती. पहिली आणि दुसरीला हिंदीचा अभ्यासक्रम नसेल आणि परीक्षाही नसेल, असंही स्पष्टीकरण. हिंदी इतर कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही. गृहमंत्री अमित शहा यांचं मोठं विधान. हिंदी भाषा लादण्याची गरज नाही. लोकांचा विरोध पाहता दबाव टाकणं अयोग्य. मंत्री भुजबळांचा सरकारला घरचा आहेर. हिंदी मराठी भाषेचा वाद निवळणार. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा. मोदींमुळेच हा संदेश तळागाळात पोहोचवणार. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत रणनीती ठरली. माजी आमदार झिशान सिद्दीकीच्या कार्यालयाबाहेरून दोघे ताब्यात. दोघेही झिशान यांचा पाठलाग करत असल्याची माहिती. पोलिसांना काहीही संशयास्पद आढळलं नसल्याची माहिती. शक्तीपीठ महामार्गाविरोधात 1 जुलैला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन. काँग्रेसच्या सतेज पाटलांचा इशारा. धाराशिवमध्ये शेतकरी आंदोलनानंतर महामार्गाची मोजणी प्रक्रिया थांबवली. अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी पुन्हा लांबणीवर. 30 जून रोजी यादी जाहीर होणार असल्याची शिक्षण संचालनालयाची माहिती. 12,71,000 विद्यार्थी प्रतीक्षेत. विदर्भात अनेक भागात पूरस्थिती. वाशिम, वर्धा, अकोला, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यांना पावसानं झोडपलं. वर्धा आणि यवतमाळमध्ये वीज पडून तिघांचा मृत्यू. अकोल्याच्या बाळापुरात पावसाचा कहर. मन, महेश आणि विद्रुपा या तिन्ही नद्यांचं पाणी शहरात घुसल्यानं नागरिकांचे हाल. नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. बुलढाण्यात पावसाच्या पाण्यानं समृद्धी इंटरचेंज महामार्ग ठप्प. कांचनगंगा नदीला पूर आल्यानं पाणी रस्त्यावर. वाहन चालकांना मोठा फटका. उत्तर भारतात पावसाचा कहर. हिमाचलमध्ये 5 ठिकाणी ढगफुटी. 5 जणांचा मृत्यू. रुद्रप्रयागमध्ये बद्रीनाथच्या दिशेनं जाणारी बस नदीत कोसळली. बारामतीच्या काटेवाडीत तुकोबांच्या पालखीचं मेंढ्यांचं गोल रिंगण. सध्या सणसरमध्ये मुक्काम, तर माऊलींच्या पालखीचं दुपारी 2 वाजता चांदोबाच्या लिंबमध्ये उभं रिंगण. आजपासून ओडिशातील पुरीत जगन्नाथ रथयात्रा. 200 टनांहून अधिक वजनाचे 45 फूट उंच रथ तयार. जगभरातून असंख्य भाविक दाखल. भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात दाखल. ISSमध्ये पोहोचताच अंतराळ प्रवासाच्या अनुभवांचं रोमांचक वर्णन करत शुभांशु शुक्लांचा भारतीयांसाठी खास संदेश. हेडलाइन्स